पाथरीची भाजी खाण्याचे आरोग्यदायी फायदे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आपल्या शेतशिवारात बांधावर किंवा पावसाळ्यात सहज दिसणाऱ्या एका पारंपरिक रानभाजीबद्दल माहिती घेणार आहोत. या रानभाजीचे नाव आहे पाथरीची भाजी. काही भागामध्ये तिला पाथरीची भाजी असेही म्हणतात. ही भाजी दिसायला साधी असली तरी आपल्या ग्रामीण भागातील पारंपरिक आहारामध्ये पाथरीला विशेष महत्त्व आहे. पाथरीच्या पानांची भाजी केली जाते आणि ती थोडी कडवट चवीची असते. पारंपरिक माहितीनुसार पाथरीला शीतल गुणधर्म मानले जातात. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पाथरीची भाजी नेमकी काय आहे, तिचे पारंपरिक आरोग्यविषयक उपयोग कोणते आहेत आणि ही भाजी खाताना कोणती काळजी घ्यावी. पाथरीची ही रानभाजी असून तिची पाने जमिनीजवळ गुच्छामध्ये वाढताना दिसतात. महाराष्ट्रात पावसाळ्यात अनेक भागामध्ये ही रानभाजी आढळते. पाथरीच्या काही प्रजाती आणि स्थानिक नावांमध्ये फरक आढळू शकतो. त्यामुळे जंगलात किंवा शेतात दिसणारी कोणतीही अनोळखी वनस्पती पाथरी समजून खाऊ नये. योग्य ओळख झालेली भाजीच वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पचनासाठी पारंपरिक उपयोग. पाथरीच्या भाजीचा एक महत्त्वाचा पारंपरिक उपयोग म्हणजे पचनक्रियेशी संबंधित आहे. पारंपरिक माहितीनुसार पाथरीची भाजी पचन सुधारण्यासाठी आणि अपचनाच्या वेळी आहारात वापरली जाते. मात्र पोटदुखी, सतत अपचन, उलटी किंवा इतर वारंवार त्रास होत असल्यास फक्त भाजी खाऊन उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पित्तासाठी पारंपरिक उपयोग. पाथरीच्या भाजीला पारंपरिक पद्धतीमध्ये थंड गुणधर्माची आणि कडू चवीची भाजी मानली जाते. त्यामुळे पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी या भाजीचा पारंपरिक वापर केला जातो. पण पित्ताचा त्रास किंवा आम्लपित्त वारंवार होत असेल तर त्यामागची कारणे तपासणे महत्त्वाचे आहे. पारंपरिक त्वचेसाठी उपयोग. पाथरीच्या भाजीचा उपयोग जुन्या त्वचा रोगांमध्ये पारंपरिक पद्धतीने केला जात असल्याचा उल्लेख देखील आढळतो. मात्र त्वचेवर पुरळ, खाज, जखम किंवा संसर्ग असल्यास स्वतःहून कोणत्याही वनस्पतीजन्य उपचार करू नये. त्वचा रोगासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. यकृत आणि कावीळ याबाबतची पारंपरिक माहिती. पाथरीची भाजी कावीळ आणि यकृताशी संबंधित त्रासांमध्ये पारंपरिकरित्या उपयोगी मानली गेली आहे. महाराष्ट्रातील कृषी व पारंपरिक संदर्भामध्येही याचा उल्लेख आहे. पण येथे विशेष काळजी घ्यायची आहे. कावीळ झाल्यावर पाथरीची भाजी हे औषध समजून डॉक्टरांचा उपचार थांबवू नका. कावीळ ही विविध कारणामुळे होऊ शकते आणि योग्य तपासणी देखील आवश्यक आहे. स्तनदा मातांबद्दल पारंपरिक उपयोग. पाथरीच्या वनस्पतीचा स्तनदा महिलांमध्ये दूध वाढण्यास मदत करण्यासाठी पारंपरिक उपयोग असल्याचे संदर्भामध्ये नमूद केलेले आहे. मात्र बाळाला पुरेसे दूध मिळत नाही अशी समस्या असल्यास फक्त पाथरीवर अवलंबून राहू नये. आई आणि बाळाच्या आरोग्याचा विचार करून डॉक्टर किंवा स्तनपान तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आहे. पाथरीची भाजी चवीला कशी असते? पाथरीची भाजी साधारणपणे थोडी कडवट चवीची असते. ही कडवट चव कमी करण्यासाठी आणि भाजी अधिक चविष्ट करण्यासाठी ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. कांदा, लसूण, हिरवी मिरची, जिरे, शेंगदाण्याचे कूट आणि योग्य मसाले वापरून पाथरीची भाजी बनवली तर ती भाकरीसोबत अतिशय छान लागते. पाथरीची भाजी कशी बनवायची? सर्वप्रथम पाथरीची कोवळी पाने निवडा.
पाने स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवा. माती किंवा इतर अशुद्धी राहणार नाही याची देखील आपणाला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर पाने बारीक करून चिरून घ्या. कढईमध्ये थोडे तेल गरम करून मोहरी, जिरे आणि हिंगाची फोडणी द्या. त्यामध्ये कांदा, लसूण आणि हिरवी मिरची घाला. कांदा थोडा परतल्यानंतर चिरलेली पात्रीची भाजी घाला. चवीनुसार मीठ आणि आवश्यक मसाले घाला. भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आवडत असल्यास शेवटी शेंगदाण्याचे कूट घालू शकता. गरमागरम पात्रीची भाजी तयार. भाजी खाताना सर्वात महत्त्वाची काळजी. तर मित्रांनो, रानभाजी खाताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वनस्पतीची अचूक ओळख. पात्रीच्या नावाने वेगवेगळ्या वनस्पतींचा उल्लेख होऊ शकतो. त्यामुळे केवळ फोटो पाहून किंवा ऐकीव माहितीनुसार कोणतीही रानभाजी तोडून खाऊ नका. विश्वासू स्थानिक जाणकार, कृषी तज्ज्ञ किंवा वनस्पतीची खात्रीशीर ओळख करूनच भाजी आपल्याला खायची आणि बनवायची आहे. त्यामुळे स्थानिक जाणकार, कृषी तज्ज्ञ किंवा वनस्पतीची खात्रीशीर ओळख करूनच आपल्याला भाजी तयार करायची आहे आणि तिचा आपणाला सेवन करायचं आहे. रस्त्यांच्या कडेला, सांडपाण्याजवळ किंवा रासायनिक प्रदूषण असलेल्या ठिकाणाची भाजी आपल्याला घ्यायची नाही. भाजी स्वच्छ धुवून आणि योग्य प्रकारे शिजवून खायची आहे. तर मित्रांनो, आज आपण पाथरीच्या भाजीबद्दल माहिती घेतली. पाथरी ही आपल्या ग्रामीण भागातील पारंपरिक रानभाजी आहे. पचन, पित्त, त्वचा आणि यकृत यासाठी तिचे विविध पारंपरिक उपयोग सांगितले जातात. मात्र या उपयोगांकडे पारंपरिक माहिती म्हणून पाहावे. कोणत्याही आजारावर स्वतःहून उपचार म्हणून वापरू नये. आपल्या ताटात विविध प्रकारच्या भाज्या, डाळी, कडधान्य, फळे आणि इतर पौष्टिक पदार्थांचा समावेश करून संतुलित आहार घेणे हेच आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. तुमच्या गावात पाथरीची भाजी कशी बनवतात? कांदा लसूण घालून की शेंगदाण्याचे कूट घालून? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.